स्वागत करतो। उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 1 आपण या तिसऱ्या भागासाठी निवडलेला आहे। आपल्या विषयाची हेडलाईन्स आहे भविष्यवाणी, प्रकटीकरण किंवा दर्शन किंवा दृष्टांत किंवा स्वप्न किंवा आमच्या विषयी देवाची दैवी योजना काय होती, काय आहे आणि काय राहणार आहे। येऊया उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 वचन क्रमांक 1 पाहूया। या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले। ते असे अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल। उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 वचन क्रमांक 1। देवाचा अब्रामाशी करार, देवाने अब्रामाशी केलेली वार्ता, देवाने अब्रामाला दिलेलं प्रकटीकरण, देवाने अब्रामाविषयी केलेली भविष्यवाणी, देवाने अब्रामाला दिलेलं दर्शन, देवाने अब्रामाला दिलेला दृष्टांत, देवाने अब्रामाला दाखवलेलं स्वप्न आणि देवाची अब्रामाविषयी असणारी योजना। आज या सगळ्या गोष्टीला ज्यावेळेस आम्ही एकत्र करतो त्याचं एकच नाव येतं, भविष्यवक्ता, भविष्यवाणी, प्रोफेट साहेब। बस ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण आहे। आणि म्हणून आपण या विषयावर सातत्याने ही भविष्यवाणी नेमकं काय आहे, कुणासाठी होती, काय होती, या भविष्यवाणीमध्ये किती प्रकार आहेत, कशा प्रकारची भविष्यवाणी होत होती, झाली, होणार आहे, किंवा आताच्या समयाला आताचे देवाचे अभिषिक्त नाव लिहिलेले अभिषिक्त भविष्यवक्ते आता काय रेव्हलेशन देतात किंवा आता काय भविष्यवाणी सांगतात, याचा आम्ही ताळमेळ, याचं आम्ही सूत्र, याचं आम्ही चिंतन म्हणून अध्ययन करतो। का? कारण अनेक भविष्यवाणी करणारे भविष्यवक्ते देवाच्या नावाचं सोंग घेणारी, पवित्र आत्म्याची डुप्लिकेट कॉपी असणारी, परमेश्वराच्या वचनाचा विपर्यास करणारी, खोटं शिक्षण देणारी, स्वतःची काळपुळीसारखी आपली पोळी भाजणारी, स्वतः दुसऱ्याच्या टाळूवर लोणी काढणारी भविष्यवाणी पोटाची खळगी बांधण्यासाठी भरपूर आलेली आहेत। आणि नव्या करारामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते की शेवटच्या काळात खोटे भविष्यवक्ते येतील, खोट्या संदेष्टे येतील, खोटे लोक येतील आणि ते तुम्हाला फसवतील। तुम्हाला आणि मला फसवू नये म्हणून आम्ही सावध राहणं खूप महत्वाचं आहे। म्हणून आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथापासून काही भाग सुरू केलेला आहे। तिसऱ्या क्रमांकाचा भाग आहे देवाचा अब्रामाशी करार। या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, दृष्टांत पडला आणि दृष्टांतात देवाचं वचन प्राप्त झालं। आता या वचनावर विश्लेषण करीत असताना, चिंतन मनन अध्ययन करीत असताना आमच्या याजक लोकांना दृष्टांत होतात पण वचनच मिळत नाही। आमच्या भविष्यवक्त्या लोकांना दृष्टांतात ते काहीतरी पाहतात पण वचनाचं मार्गदर्शनच मिळत नाही। आता त्यांनाही मिळत नाही, मग त्याच्यामुळे ते आपल्याला फक्त दृष्टांत सांगतात, वचन सांगत नाही। परंतु या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाला दोन गोष्टी संगत दिल्या। एक म्हणजे दृष्टांतात परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, वचन, शब्द, लाईन, वाक्य। ते असं, अब्रामा भिवू नको, डोंट वरी अब्राम, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे। हे देवाचं वचन, ही देवाची भविष्यवाणी, हे देवाचं अब्रामाविषयी झालेलं प्रकटीकरण, हे देवाने अब्रामाला दिलेला दृष्टांत, हा देवाने अब्रामाला दिलेलं दर्शन, हे अब्रामाविषयीचं स्वप्न, हे अब्रामाविषयीचं तारण असणारं, दया करणारं, कृती करण्यासाठी, करार करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, आज्ञापालन देण्यासाठी आणि अब्रामाकडून हिशोब घेण्यासाठी आणि झडती घेण्यासाठी आणि अब्रामाला पाचारण, अब्रामाची सुटका आणि अब्रामाचं नवीन आशीर्वाद मिळण्यासाठी परमेश्वराने त्याच्याशी केलेली भविष्यवाणी। आता नवीन भविष्यवक्ते निघलेत, काही झालं का देवाने मला हे दाखवलं, देवाने मला ते दाखवलं। पवित्र शास्त्र पेंटेकॉस्टलच्या दिवसानंतर सांगतोय की मी मनुष्य मात्रावर आत्म्याचा वर्षाव करील आणि त्यावेळेस तुमच्या पुत्र आणि कन्या संदेश देतील, तरुणास दृष्टांत होतील आणि वृद्धास स्वप्न पडतील। लागले पडायला आम्हाला स्वप्न, लागले आमच्या तरुणाला दृष्टांत व्हायला। इस्रायलला जाणार, बंगला घेणार, गाडी घेणार, आमच्या
तरुणाला दृष्टांत काय होतात माहिती का? सध्याच्या पूर्वीच्या काळी संदेश त्यांना ज्या तरुणांना दृष्टांत झाले आम्ही पाहणार आहोत पुढं. ज्या वेळेस शमूएल बाळ हा तरुण होता आणि शमूएल बाळाशी परमेश्वराने भविष्यवाणीद्वारे केली, वचनाच्या द्वारे भविष्यवाणी केली, प्रकटीकरण केलं, दर्शन दिलं, दृष्टांत दिला, स्वप्न दिलं आणि त्याला दाखवलं की येणाऱ्या दिवसामध्ये अशी अशी घटना होणार आहे. आज आमच्या तरुणांना दृष्टांत होतात. व्हिसा मिळेल, छोकरी मिळेल, नोकरी मिळेल, पोरं आयते मिळतील, कष्टच करायची गरज नाही का? काही प्रॉब्लेम नाही, आयते पोरं सुद्धा मिळत येत. काय दृष्टांत? खायला भेटेल, प्यायला भेटेल, लिहायला भेटेल, मर्सिडीज गाड्या भेटतील, स्कॉडा गाडी भेटेल, विदेशी दौरा मिळेल, प्रॉपर्टी वाढेल, तुमचं वजन उंची मिळेल, केस येतील, पालेभाज्याच्या भाज्या टोपल्या येतील. काय दृष्टांत, काय भविष्यवक्ते झाली, काय देवाचे प्रॉफिट लोक इथं लाज वाटती. एक देवाचा सेवक दुसऱ्या देवाच्या सेवकाविषयी बोलणं म्हणजे लय गौरवाचं नाही, लय अभिमान, मला लय अभिमान नाही वाटत या अशा प्रकारच्या गोष्टी सांगण्याच्या. परंतु आज ती वेळ आलेली आहे, कारण न्यायाच्या दिवशी जर मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या नाही, किंबहुना देवाच्या सत्य लोकांनी अशा गोष्टी जर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही, तर कदाचित तुम्ही ह्या डुप्लिकेट भविष्यवाणीच्या पाठीमागे लागून तुमच्या स्वतःची भविष्यवाणीच खलास करणार. तुमचं भविष्य उज्ज्वल व्हायला पाहिजे. आपलं भविष्य चाललंय खड्ड्यात. याच बरोबर देवाचा अब्रामाशी करार. या गोष्टी घडल्यावर अब्राम दृष्टांतात परमेश्वरचं वचन प्राप्त झालं. ते असं, अब्रामा भिवू नको, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, भिवू नका. हीच भविष्यवाणी तुमच्या विषयी देखील आहे. आता अब्रामाला केली ना, अब्रामाचं नाव लिहिलं म्हणून अब्रामाच्याच नावावर 7 पाहिल्या असं नाही बरं का. काही अनेक लोकांना सोड नाही, ते अब्रामाविषयी केली होती. अरे मग अब्रामाविषयी केली तर अब्रामाला हे पण म्हटलं होतं की अब्रामा, मी तुझी संतती, तुझं कुल, तुझे लेकर आशीर्वादित करीन. आम्ही आज अब्रामाची संतान आहोत का? ते पण म्हणायचं. आणि वचन अंगलट आलं का नाही, अब्रामासाठी होतं, ते लोटासाठी होतं, योब्यासाठी होतं, यहोशासाठी होतं, मोशेसाठी होतं, आमक्यासाठी होतं. अरे मग तुझ्यासाठी नेमकं याच्यात लिहिलंय तरी काय? काय समजून घेणार आहेत तुम्ही आणि मी? हे जे काही उत्पत्ती ते प्रकटीकरण आहे, जरी वैयक्तिकरित्या तिथं कुठल्या तरी एका नावाने लिहिलेलं असेल, सिच्युएशन नुसार लिहिलं असेल, वातावरणानुसार लिहिलं असेल, परिस्थितीनुसार लिहिलं असेल, वेळेनुसार लिहिलं असेल, किंबहुना त्या ठिकाणी घडलेल्या एक लाईव्ह जीवनाविषयी लिहिलं असेल, पण आज तेच वचन तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर देव जसा अब्रामाशी करार करतोय, तसाच आज देव तुमच्या आणि माझ्याबद्दल हाच करार करतोय. हीच तुमच्या आणि माझ्याविषयी भविष्य, हाच तुमचा आणि माझ्याविषयी दृष्टांत. तो परमेश्वरचं वचन प्राप्त झालं. तर आजच्या दृष्टांतामध्ये उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 वचन क्रमांक 1 प्रमाणे परमेश्वर तुमच्याशी वचनाच्या द्वारे प्रकटीकरण देत आहे. परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून भविष्यवाणी करत आहे. परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन देत आहे. परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला दृष्टांत दाखवत आहे. परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला स्वप्न दाखवत आहे येणाऱ्या दिवसाचं. परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून तुमचं तारण करत आहे. परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून तुमच्यावर दया करत आहे. परमेश्वर तुमच्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला कृती करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून तुमच्याशी माझ्याशी करार करत आहे, आशीर्वाद देत आहे, आज्ञा देत आहे आणि हिशोब देखील घेणार आहे. मी तुझी ढाल आहे. अब्रामा भिवू नको. आज आम्हाला भिण्याचं कुठल्या प्रकारचं कारण नाही, कुणालाच नाही घाबरायचं. डोंट वरी, बी हॅपी. आम्हाला भिण्याचं कारण नाही. कारण का तर आमच्या बाजूने सेनाधीश यहोवा परमेश्वर उभा आहे. यहोवा इरे, यहोवा राफा, सर्व आम्ही जे काही त्याला संज्ञा दिलेल्या आहेत त्या सर्व प्रकारच्या गोष्टी गुणसंपन्न असणारा, आशीर्वादित असणारा आणि आमच्या बरोबर सदोदित राहणारा, सदा विजयी देणारा परमेश्वर आमच्या बाजूने. आणि म्हणून तो म्हणत आहे अब्रामा भिवू नको. मग अब्रामाच्या बाजूला परमेश्वर उभा होता, तर आज आम्ही अब्रामाची संतान आहे. मी तर म्हणतो अब्रामापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ प्रभू येशू ख्रिस्त, तो त्याचे आम्ही संतान आहोत, त्याचे लेकर आहोत. अब्राम हा जगिक मनुष्य जरी धरला आणि वचनाप्रमाणे आम्ही अब्रामाची संतान आहोतच,
परंतु आम्ही विशिष्ट अशी संतान आहोत, कारण अब्रामापेक्षा कुणीतरी एक मोठा थोर होता, आहे आणि येणार आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याने आम्हाला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिला, त्याने आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला, त्याने आम्हाला मित्र बनण्याचा अधिकार दिला. आज तो आमच्या बाजूने आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, भिवू नका. परिस्थिती कसली येऊ द्या, भिवू नका. ह्या भविष्यवाण्याच्या नादी लागून तुमच्या परिस्थिती बदलेल, माझे विचार बदलतील, माझी परिस्थिती बदलेल, माझी गरिबी दूर जाईल, माझे आजार जातील आणि मला नोकरी लागेल, छोकरी मिळेल, त्यालाही पोरं होतील, नाही झाले तर आयते घेऊ. अजिबात भिवू नका, चिंता करू नका, काळजी करू नका. परमेश्वर म्हणतो, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ देईल. झालं. ह्या बाकीच्या गोष्टी सांगायच्या आणि वचन फिरून मोकळे. हे प्रॉफिट लोक जे आहेत ना, सध्याचे भविष्यवक्ते, वचनाचा उपयोग ह्याच करतात, पण इतका गोल बिगवित आहेत ना, वा वा, पाणी रे पाणी, त्याला रंग कैसा, जिसमे मिलाया वैसा. मग द्या किती रंग मारण्याचे 5-50 आहे का नाही. जसं वातावरण असेल तसं घुसायचं, जिथून असा लचका तोडता येईल तिथून तोडायचा. त्यांनी वचनाचं सुद्धा अवमान केलंय, वचनाला सुद्धा गलत केलंय, वचनाची प्रिचिंगच बदलून टाकली. म्हणून आम्ही हा भविष्यवाणी हा किंवा प्रकटीकरण या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करत असताना, परमेश्वर त्याच व्यक्तीला प्रकटीकरण देतो, परमेश्वर त्याच व्यक्तीला भविष्यवाणी देतो, परमेश्वर त्याच व्यक्तीला दर्शन, दृष्टांत, स्वप्न देतो की जो त्याच्या बरोबर चालतो. आता या ठिकाणी परमेश्वराबरोबर आम्ही पाहतो की नोहा जो होता परमेश्वराबरोबर चालत होता, नोहा परमेश्वराबरोबर चालला असा आपण रेफरन्स पाहिलेला आहे. आणि त्या रेफरन्स मध्ये आम्ही पाहत असताना आम्हाला हे लक्षात आलेलं आहे की उत्पत्तीचा ग्रंथ आणि अध्याय क्रमांक 6 त्याच्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलंय, नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला, नोहा देवाबरोबर चालला म्हणून देव त्याच्याबरोबर संभाषण करत होता, देव त्याला प्रकटीकरण देत होता. देवाने त्या दिवशी भविष्यवाणी केली, मी या संपूर्ण भूतालाचा नाश करणार आहे. आता या ठिकाणी बायबल असं सांगते की या गोष्टी घडल्यावर अब्रामा दृष्टांतात परमेश्वराचे वचन फक्त असे झाले, ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल, मी तुझ्या बरोबर आहे. तू जर माझ्या बरोबर आहे तर मी तुझ्या बरोबर आहे, मग भिवू नकोस. परमेश्वर जर भिणार तर लोक माझं काय करणार. आणि या ठिकाणी तो आमची ढाल आहे, आमच्यावर येणारे दुष्टाचे प्रत्येक जर ते बाण अडवण्याची ताकद त्या ढालीमध्ये आहे. आता आपला ढाल हा विषय जर घेतला तर त्याचं ट्रान्सलेशन दुसरीकडे जाईल, आपल्या विषयाला फाटा फुटल, म्हणून आपण ढाली विषयी बोलणार नाही. कारण आपण जर पुढे पाहिलं, जे शस्त्र सामुग्री आम्हाला दिलेली आहे त्याच्यात विश्वासाची ढाली विषय पण लिहिलेला आहे. अडवणूक, विश्वास, ह्या गोष्टी कालांतराने पुढे येणार आहेत पुढच्या काही प्रकरणामध्ये, पुढच्या काही चॅप्टर मध्ये. आणि म्हणून आपण या ठिकाणी आपण ते वचन वाचत असताना तो म्हणत आहे की अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वर, तू मला काय देणार, काय देणार आहेस तू. आमच्यातले काही महाभाग आहे, आम्ही काय, आम्हाला काय देणार परमेश्वर. प्रार्थनेला लोक काय मिळतं का, आशीर्वाद मिळते, मग श्रीमंत होतं का मनुष्य, मग मान प्रतिष्ठा मिळते का, आम्हाला काय मिळणार. हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार, मी तर निसंतान जाणार. तू मला मस्त म्हणतोस अब्रामा, अरे भिवू नकोस अब्रामा, अरे मी तुझी ढाल आहे अब्रामा, अरे मी तुला मोठं प्रतिफळ मिळेल. अरे काय करू प्रभू या प्रतिफळाचं, मला तर पुत्र संतान नाही, मी निसंतान आहे, मला कुठल्याही प्रकारचं नाही, आशीर्वाद घेऊन काय करू, नुसते नामधारी आशीर्वाद, काय करू. पुढे तो लिहित आहे 3ऱ्या वचनामध्ये, अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. मग काय करू, तू माझ्या बरोबर आहेस, भिवू नको म्हणतो, ढाले म्हणतो, वाढ करीन, फळ देईल, आशीर्वादित करील, आमक करीन, फलन करीन, काय करू. जगामधली जी गोष्ट पाहिजे ती माझ्याकडे नाही. या ठिकाणी पुढे तो म्हणत आहे, तेव्हा परमेश्वरचे वचन त्याला प्राप्त झाले. परत परमेश्वराने त्याच्याविषयी परत भविष्यवाणी केली, परत प्रकटीकरण दिलं, परत दर्शन दिलं, परत दृष्टांत बोलला, परत स्वप्न दिलं. काय म्हणत आहे तो त्यामध्ये, हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले,
आकाशाकडे दृष्टी लाव. हे देवाचं दर्शन, हे देवाचं दृष्टांत, हे देवाचं स्वप्न, हे देवाचं प्रकटीकरण, हे देवाची भविष्यवाणी त्या अब्रामाला डायरेक्ट हाय तसा बाहेर आणला आणि म्हणलं इकडे बघ. आतल्या आत काय बोलतोस, बाहेर जगामध्ये जरा ग्राउंड लेवलला मग समजल. एसी मध्ये बसून बोलायला आणि भविष्यवाणी करायला लय लय भारी वाटत आहे की नाही. अशा सोफा सेट सारख्या असलेल्या तगड्या खुर्च्यावर बसायचं, फॅन काय, एसी काय, हाताखालचे लोक काय, तो रुबाब काय, आणि मग तुम्ही भविष्यवाण्या करायला सुरुवात करायचं. तसले काय भविष्यवाणी नव्हती झाली. परमेश्वर डायरेक्ट त्याला काय म्हटलं या ठिकाणी, मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटलं चल ये बाहेर, आकाशाकडे दृष्टी लाव. तुला हे तारे मोजतील तर मोज, तुला हे तारे मोजता येतील का, मोज. मग त्याने त्याला सांगितली तुझी संतती मी अशीच होईल. हे ब्लेसिंग, आकाश कपाट उघडून मग दे यांना नोटावर नोटा. यांची प्रकटीकरण फक्त एवढंच, यांना भविष्यवाण्या फक्त एवढ्याच. द्या म्हणजे दिल्या जाईल, मनापासून द्या म्हणजे तुम्हाला परमेश्वर मनापासूनच देईल. तुम्ही ज्या पटीने द्याल त्याच्यात भरपूर मिळेल. प्रचिती करून बघा, खात्री करून बघा देऊन एकदा. अहो एवढ्या वर्ष झाले लोक देऊन देऊन खात्री करून करून आता लोकांची खरी खात्री झाली का एवढं जर गाभाळ आपण साठवलं असतं ना तर बँकेत जर टाकलं असतं तर याचे पैसे काढले असे. सर्व्हिसला लागल्यासारखं काम झालं. सर्व्हिसला सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. अनेक लोक असे पण आहेत की त्यांनी लय वर्षापासून द्यायला चालू केलंय, पण अजून काही त्यांच्यासाठी आकाश नाही, कपाट नाही, गोदरेज नाही, साधन नाही, पाकिट सुद्धा नाही उघडलं. पाकिट तर कपाट लय लांब राहील. आणि हेच लोकांनी जर एवढे सांगितले जर ठेवले असते ना आणि एवढे पैसे जर बॅलन्स करून जर याच्यामध्ये जर टाकले असते ना बँकेत, आज छाप मध्ये सरकारी नोकरदार सारखं एक पेन्सिल नाही ते एकदम छाप मध्ये त्या नुसते याच्यावर म्हणलं तरी दिवस आशीर्वादित जगले असते. ह्या खोट्या भविष्यवाणीच्या पाठीमागे लागून तुम्ही स्वतःने तुमचे हात आशीर्वाद बंद करून ठेवले. हे देवाच्या भविष्यवाणी नाहीत. देव ज्यावेळेस भविष्यवाणी करतो ना डायरेक्ट त्याला हाताने बाहेर ओढून काढलं. चल बघ हे आकाशाकडे नजर लाव आणि बघ किती तारे मोजता येतील का, मोज. याची अक्कल रद्द झाली. आम्हाला पण अशाच एकदम छापमध्ये सांगतो, तुमच्या समजेच्या पलीकड, तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकड, तुमच्या खानदानीत कुणालाच मिळाला नाही असा ब्लेसिंग परमेश्वर तुमच्यावर अनॉइंटिंग घेऊन राहिलाय. अनॉइंटिंग, टेक इट, गिव्ह इट, रिसीव्ह इट, स्वीकारा. अरे काय स्वीकारा, नेमकं स्वीकारायचं काय? वचन स्वीकारा. वचन, देवाचं वचन स्वीकारा असं नाही म्हणतात का भविष्यवाणी भविष्यकर्त्यांना? हे प्रॉफिट लोक भविष्य वक्ते हे देवाचं वचन नाही म्हणतायत का स्वीकारा स्वीकारा, सत्य तुम्हाला समजल, सत्य स्वीकारा. आहे का यांच्या मुखातून? आणि म्हणून आज आम्ही भविष्यवाण्यांच्या वर विश्वास ठेवणं जवळपास 100% आताचे प्रोफेसी तरी आताची, परंतु त्यातली त्यात जर कदाचित देवाच्या आत्म्याच्या नुसार जर एखाद्या आत्म्याने जर प्रोफेसी केली असेल, भविष्यवाणी जर केली असेल, ती पण वचनाप्रमाणे जर असेल तर आमेन. परंतु बाकीच्या ह्या डुप्लिकेट लोकांना आमेन म्हणू नका, प्रेज द लॉर्ड म्हणू नका, हालेलुया म्हणू नका, त्यांचे क्षमकुशल विचारू नका, त्यांच्या गुगल अकाउंटवर काही जमा करू नका. असले ना तुम्ही कर्जबाजारी, काही अडचण नाही, रळ्या पळ्यात कशी तरी दिवस जातील, पण अजून कर्जबाजारी करून काही त्यांच्या अकाउंट काय भरू नका. आणि जर भरायचंच असलं तर माझ्या तरी काय बापाचं जायचंय, बिंदास भरा. कारण सांगून सोडून तर दुसऱ्याचीच धन मांडली हो असं नाही. आमच्या पूर्वी पण कानावर हे आलेलं आहे, पण आम्ही असेच कान बंद करून ठेवलेले. या ठिकाणी तो म्हणत आहे की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. मग विश्वास ठेवावा लागतो भविष्यवाणीवर, प्रकटीकरणावर, दर्शनावर, दृष्टांतावर, स्वप्नावर. काय ठेवावा लागतो? विश्वास ठेवा. मग आमचे आदरणीय आजचे जे भविष्यवक्ते आहेत ना साहेब, प्रोफेट साहेब, ते म्हणतात विश्वास ठेवशील देवाचं गौरव पाशील. विश्वास ठेवा, तुम्हाला ते मिळाले. विश्वास ठेवा. विश्वास जर ठेवला तर तुम्ही फॉरेनला जाणार. विश्वास जर ठेवणार तर डोक्यावर टाकल्यावर लगेच केस उगणार. विश्वास जर ठेवणार सगळंच मिळणार. अरे लोकांना अजून मिळाना. तुमच्या भविष्यवाण्या कवा पूर्ण व्हायच्यात? एका महाभागाने माझी भविष्यवाणी केली होती.
असंच एक मी आता ते सेवक नाही आहेत फेसबुकला, पूर्वी यायची. आता त्यांना दुष्टात्मेनी सांगितलंय, बाबा त्या लाईव्ह सेशनला काही जाऊ नको, कारण तिथं देवाचे अभिषेक लोक येतं, ते तो कचरा करते, जाऊ नको परत. तेव्हापासून आला नाही तो. त्यांनी माझी भविष्यवाणी चालू केली. मी म्हटलं बाबा माझी भविष्यवाणी केली, खरं केलंय, पण मी तुझी ना तिथं येऊन ढोलकी वाजवेन, तिथं तुझ्या दारात येऊन. तेव्हापासून ते भविष्य वक्ते अजून काही सापडणारच आम्हाला लाईव्हला. माझ्या जीवनातली रिअल साक्षी सांगाल. हे लाईव्ह सेशनला पण काही देवाचे सेवक आहेत, त्यांना लगेच समजलं असेल ते कोणते सेवक आहेत म्हणून. आता त्यांची साक्षी एक कमेंट पण आलेली खाली, म्हणजे अगोदरच आलेली, ब्रदर श्याम चांदणी अगदी बरोबर आहे, त्यांना समजेल ते सेवक कोण आहेत. हे अशा खोट्या भविष्यवाण्याच्या नादी लागून, भविष्यवक्त्याच्या नादी लागून, प्रकटीकरणाच्या मागे लागून, दर्शनाच्या मागे लागून, दृष्टांताच्या मागे लागून, स्वप्नाच्या मागे लागून अनेक लोकांच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला. अनेक लोकांचं जीवन स्वप्नच राहिलं. अंधेरी नगरी या ठिकाणी पुढे तू लिहित आहे. तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासद्याचा ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? परत एकदा अब्राम प्रश्न विचारतो, कशावरून? तपासत आहे, चेकिंग चालू आहे, खात्री करत आहे. नुसतंच नाही सांगितलं त्यांनी, आमकं होईन तमकं होईन, चेक करा. डायरेक्ट अब्राम परमेश्वर प्रश्नच विचारायचा. पहिले याच्यात काय म्हटलं तो, ज्यावेळेस तो म्हणला अब्राम भिवू नको, मी तुझी डाल आहे, तुला मोठं प्रतिफळ मिळेल. त्याच्यानंतर अब्राम तो म्हणतो, अब्राम त्या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरातला जन्माला दास वारस होणार ना. म्हणजे हा म्हणतो की तू वारस होशील. हा म्हणतो हे कसं काय होईल, कारण माझ्याकडे नाही. पुढे तो म्हणत आहे संतती अशीच होईल. मग अब्रामाने विश्वास ठेवला, पण अब्रामाने विश्वास ठेवल्यानंतर परत अशी घडलं. तो 8व्या वचनामध्ये म्हणतोय, तो म्हणाला प्रभू परमेश्वर, मला हे वतन मिळेल कशावरून? त्याने त्याला सांगितले, माझ्यासाठी 3 वर्षाचे कालवट, 3 वर्षाची चिळी, 3 वर्षाचे केडका, एक होला आणि पारूचे एक पिल्लू असे घेऊन ये. बघा आता इथं भविष्यवक्त्यांचं तुम्हाला प्रकटीकरण सांगायचंय मला या वचनाच्या माध्यमातून. आता परमेश्वराने अर्पण, होमार्पण, शांतार्पण, पापार्पण, दोषार्पण, ज्याही अर्पणासाठी या गोष्टी मागितल्या. आज आमच्या भविष्यवक्त्याला कोणतं अर्पण द्यायचं? ते नुसतं विश्वास ठेवून नाही जमत. मग यांची पावत्या फाडावं लागत येत आपल्याला. मग त्या पावत्या काही लहान सहान नसते. अहो एवढी करोडोची प्रॉपर्टीचा आशीर्वाद तुम्हाला द्यायचं म्हणल्यानंतर तुमच्या 10 रुपये काय हा 10 रुपये यांनी जमत नसतंय त्यांना. 10 रुपये, 100 रुपये, 100 असं नाही, यांना मोठीच पावती फाडावं लागेल. देवाला द्या, देवाला दिलं म्हणजे दिलं जाईल तुम्हाला. अरे मग देवाला द्या म्हणजे तू काय देव आहे का? भविष्यवक्ता जो कोणी तू प्रॉफिट. काही लोकांच्या भविष्यवाण्या करायच्या. म्हणून या गोष्टी आम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. लोक त्याला रेफरन्स कोणता जोडतात हे मला तुम्हाला या वचनाच्या माध्यमातून दाखवायचं, की कुठला रेफरन्स घेऊन कुठं जोडायचा आणि आपलं हे चालू ठेवायचं. त्याने त्याला सांगितले, माझ्यासाठी 3 वर्षाचे कालवट, 3 वर्षाची चिळी, 3 वर्षाचे केडका, एक होला आणि पारूचे एक पिल्लू अशी घेऊन ये. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्याचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत. त्या शवावर हिंस्र पक्षांनी झडप घातली, त्यास अब्रामाने हाकून दिले. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा लागली, तेव्हा घोर भीती, दिव्य अंधकार त्याच्यावर पडला. परमेश्वर अब्रामास म्हणाला, आता परमेश्वर बोलतोय, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तिथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छेडतील. परमेश्वरावर अविश्वास दाखवला, परमेश्वरच्या भविष्यवाणीला खोटं ठरवलं, परमेश्वरच्या प्रकटीकरणाला खोटं ठरवत आहे, परमेश्वरचं दर्शन ना करीत आहे, परमेश्वरचं दृष्टांत ना करत आहे, परमेश्वरचं स्वप्न ना करत आहे, परमेश्वरचे प्लॅन दाखवत आहे, परमेश्वरच्या शब्दावर अविश्वास दाखवत आहे. आणि मग परमेश्वर म्हणतो की हेच लोक 450 वर्ष गुलामगिरीची भविष्यवाणी त्या ठिकाणी करण्यात आली. तुम्हाला काय वाटतंय? इस्रायल लोक 450 वर्ष गुलामगिरीत होते फारो राजाच्या तडाख्यात. कस काय सापडले? याला कारण काय? याला कारण देवावर अविश्वास निर्माण केला. याला कारण काय की देवाने ते अगोदर सांगितलं होतं, प्रकटीकरण दिलं होतं, भविष्यवाणी दिलती, दर्शन दिलतं, दृष्टांत दिलता, स्वप्न
वेळेस तुम्ही देवाची आज्ञा मोडाल ना, त्याच वेळेस तू या सगळ्या गोष्टी करत आहेस ना, 400 वर्ष गुलामगिरीत घालावं लागतील भाऊ. आता हे झाले 400 वर्षे. पण जर का तुम्ही खोट्या भविष्यवाणीच्या मागे लागले आणि जर का आज्ञाभंग केला, अनंत काळचं नरक, अनंत काळचं सार्वकाळ वतन, अनंत काळ कधी न विझणारा निबिंद काळोख आणि निबिंद अग्नी नरक राज्य अधोलोक. भविष्यवाण्या साध्या नाहीत. उठायचं सुटायचं कुणी प्रोपेन्सी करायची. आजकाल प्रोपेन्सी हे किराणा दुकान टाकल्यासारखं झाले, लॉलीपॉप विकल्यासारखं झाले, ठेला लावल्यासारखं झालंय, ठेला लावल्यासारखं. प्रत्येक ठिकाणी एखाद्या जिल्ह्यात, तालुक्यात 2-4 जण सापडत येतात सहजासहजी. कसा ना कसा धंदा चालूच केलेला यांनी. विचार करा, या ठिकाणी परमेश्वर जे सांगत आहे त्याच्यावर जर विश्वास नाही ठेवला, परमेश्वर जे भविष्य करत आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवला, परमेश्वर जे दर्शन देत आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवला, परमेश्वर जे वचन सांगत आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवला आणि वरून वरून बोलतो. या ठिकाणी म्हणत आहे की, या ठिकाणी पुढे तो 8व्या क्रमांकाच्या वचनात म्हणला, तो म्हणाला प्रभू परमेश्वरला, मला हे वचन मिळेल कशावरून. अरे प्रभू म्हणतो मी तुला देतो, तुला दिलंय, तू बिलीव्ह करीस ना, तू विश्वास करी ना, तू स्वीकार ना, तू टेक इट रिसीव्ह इट करीनास. म्हणून तो आताचे भविष्यवक्ते म्हणतो टेक इट रिसीव्ह इट, पटके उशीरच नका करू, कन्फ्युजनच होऊ नका देऊ, पटापटा घ्या. मग कच्च घ्या, आंबाट घ्या, तिखाट घ्या, पातळ घ्या, आळणी घ्या, काय रोग राहायचं घ्या, शंकाच काढू नका. कुठल्याही वचनाचा कुठेही रेफरन्स लोक लावून आज स्वतःच्या भविष्यवक्ते बनून राहिलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने काय केलं मग, तेव्हा त्याला सांगितले माझ्यासाठी 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शिडी, 3 वर्षाचा एक येडका, एक होला आणि पारव्याची एक पिल्लू अशी. आता या प्रत्येक 3 पाठीमाग, प्रत्येक वर्षा पाठीमाग, प्रत्येक कालवडीचा, प्रत्येक शेळीचा, प्रत्येक येडक्याचा आणि प्रत्येक होला आणि पारव्याचं वेगळं प्रकटीकरण आहे. त्या दृष्टांताचा, त्या शब्दाचा मिनिंग वेगळा आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. ते कशासाठी वापरायला जायचे, ते किती प्रमाण त्याचं राहायचं, हा जो अर्पणाचे विधी राहायचे, चालनाचे जे विधी राहायचे, किंबहुना परमेश्वराचा आम्ही पाप केल्यानंतर पापाची क्षमा करण्यासाठी जे काही अर्पण राहायचे, हा वेगळा विषय. तो येणाऱ्या दिवसाच्या भविष्यवाणीचा विषय आहे. येणाऱ्या 400 वर्षाच्या गुलामगिरीशी संदर्भात आहे, येणाऱ्या समाप्तीच्या समर्पात आहे, येणाऱ्या आमच्या पापांच्या क्षमेबद्दल जे पूर्वीच्या काळामध्ये लोक जे अर्पण व्हायचे ना त्याच्या संबंधातला आहे. पण मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, अब्रामाच्याच वेळेस 400 वर्षे त्यांना चेळतील अशी भविष्यवाणी झाली होती. प्रकटीकरण 400 वर्ष. आमच्याकडे तर एकही दिवस नसतो टेन्शन. आमच्या भविष्यवक्त्याला आम्हाला एक दिवस सुद्धा नाराज नाही करता येत. नाही, उलट तिथंच आशीर्वाद लगेच पटापट आशीर्वाद येतात, माणसाचे फुगत येतात. आता मी तर पंजाबच्या लोकांचा व्हिडिओ पाहतो ना, अरे काय उड्या मारितात, बोधाना दाना दाना, वाव, इतकं आत्मेने गुण संपन्न होतात ना. जर का त्यांची भविष्यवाणी चालू केली, बस नादच नाही करायचं. मग त्या सेवकाला माझी विनंती, हे अशा भविष्यवाणी नाही आहेत का तुम्हाला? बरं, यांच्याशी देव बोलायचं, मग तुमच्याशी देव हेच बोलत नाही का? तुमच्याशी बरा फक्त यांच्या दुसऱ्या पर्सनल गोष्टी पाहता तुम्ही. सासूनी केलंय, सासऱ्यानी केलंय, धीरानी केलंय, शेजाऱ्यानी केलंय, नातेवाईकांनी केलंय, आमक केलंय, फलाने केलंय. आपला तो विषय येणार आहे, पण जर तो पुढं थोडासा विषय पुढे गेल्यानंतर येणार आहे, त्याच्या रेफरन्स सह येणार आहे. आम्हाला भविष्यवाणी अशा येत नाही का? जर तुझा देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, हे लोक अब्रामाच्या वेळेस परमेश्वराने अब्रामाशी बोलला, अब्रामाशी तो बातचीत केली, त्यावेळेस 400 वर्षाची भविष्यवाणी केली. आज देवाचा पुत्र परमेश्वर ख्रिस्ताने भविष्यवाणी केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का की जो कोणी ज्याचं कुणाचं नाव जीवनी पुस्तकात सापडणार नाही, किंबहुना जो कोणी आज्ञाभंग किंवा जो कोणी स्वर्गाच्या राज्याचा वारीस होणार नाही, किंबहुना ज्याला स्वर्गाच्या राज्यात एंट्री मिळणार नाही, त्याच्यासाठी एक सार्वकालिक वतन काळामध्ये निबिंद अंधकार राखून ठेवलेला आहे.
ही 400 वर्षाची गुलामगिरी नंतर सुटण्यात आली, कारण या गुलामगिरीसाठी परमेश्वराने विविध अशा योजना आखल्या, अनेक संदेश सेवक पाठवले, आणि मग कुठंतरी या 400 वर्षाचा गुलामगिरीचा काळ संपला. वलांडण सणाची खून ह्या 400 वर्षानंतर सुरू झाली. वलांडणाचा खोखरा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची प्रमुख खून होती. हे भविष्यवाणी जुन्या करारामधली ही नव्या करारात पूर्ण झाली. याला म्हणतात भविष्यवाण्या, याला म्हणतात प्रकटीकरण, याला म्हणतात दर्शन, याला म्हणतात दृष्टन, याला म्हणतात स्वप्न, याला म्हणतात दैवी रिव्हलेशन, वचनाचं प्रकटीकरण. आमच्याकडे हे नसतं. आमच्याकडे फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला, समोर बहीण दुःखी का सांगून टाकायचं, बहीण तू दुःखी आहेस, तुझ्या घरात हा प्रॉब्लेम आहे. आज सगळ्यांच्याच घरात प्रॉब्लेम येत. आज कोणतं घर नाही बिगर प्रॉब्लेमचं, कोणतं नाही. हा, माझ्या माहितीप्रमाणे पाळक लोकांचे घर जरा थोडेसे जरा बरे येतं, तिथं काय प्रॉब्लेम नसतो. कारण सगळ्या प्रॉब्लेमची जड तर हेच येतं. यांच्या घरात काय प्रॉब्लेम? मग खरं बोललो सख्या यायला घेतो ना, हे वचनी हे गेली. प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरी, फक्त पाळक साहेबांच्या घरी प्रॉब्लेम नाही. बरं काय काय पाळक साहेबांच्या घरी पण ते सांगत नाही 14 आहे म्हणून. ते आपल्या आंध्रात गपचिप तेरीमेरी करतात, गप पडतात. देवाकडून आलेलं रेव्होल्युशन, देवाकडून आलेले प्रकटीकरण, देवाकडून आलेली भविष्यवाणी, देवाकडून आलेलं दर्शन, देवाकडून आलेलं दृष्टांत, देवाकडून आलेले स्वप्न, देवाकडून आलेली सेवा, देवाकडून आलेलं पाचरण आम्ही ओळखलं पाहिजे. कृपया त्याचं गैरवर्तन करू नका, गैरउपयोग करू नका. अनेक देवाच्या सेवकांनी याचं गैरवर्तन केलं, गैरउपयोग केला, वचनाचा वेगळा अर्थ घेतला आणि कुठल्या कुठेही हिशोब देऊन मोकळे झाले. बरेच मोठे लय शिक्षक तयार झाले, लय संदेष्टे झाले, प्रेषितही झाले, लय पाळकही लय झाले, सुवार्तिकही लय झाले. परंतु देवाच्या वचनाप्रमाणे जर असाल तर सॅल्यूट, पण देवाच्या वचनाप्रमाणे नसाल तर आज देखील सावधानतेचा इशारा आहे तुमच्या आणि माझ्यासाठी देखील. कदाचित मी देखील या वचनाप्रमाणे जर नसेल तर माझाही न्याय होणार आहे, काळजी करू नका. आणि म्हणून या ठिकाणी त्या पहिली भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. आम्ही पाहिलं की परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तिथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छेडतील. थोडं ना चिडकं आपण मोकर म्हणायचं नाही. मोशे साहेबांनी 400 वर्ष गुलामगिरीत असणाऱ्या इस्रायली लोकांना तांबड्या समुद्रातून बाहेर काढलं आणि त्यांनी अमकं केलं, फलानं केलं. तसं नाही. पहिलं नीट समजून घ्या, हे का गेले त्याच्यात, हे का गेले आणि आजही किती लोक ह्या गुलामगिरीत आहेत. ह्या भविष्यवक्त्यांच्या गुलामगिरीत अनेक लोक आहेत. नामधारीपणामध्ये अनेक अडकलेत, 4 पिढ्याच्या शिक्षणामध्ये अनेक अडकलेत, मधले काळपुळीचं शिक्षण त्याच्यामध्ये काही अडकलेत, काही जग आणि आध्यात्मिक याच्यामध्ये अडकलेत, काही जगातले जीवन जगायचे हौसन आत्मिक जीवन जगायचे त्याच्यात अडकलेत. अरे बऱ्याच वर्षापासून आजही लोक अडकलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं की 400 वर्ष गुलामगिरीनंतर मोशे साहेबांच्या माध्यमातून इस्रायली लोक काढले ना, सगळे विश्वासणारे लोक मुक्त आहेत, फ्रीडम आहेत आणि एकदम स्वतंत्र आहेत. हे फक्त म्हणायला स्वतंत्र आहेत. आज देखील तुम्ही आणि मी किंवा जगातले अनेक लोक गुलामगिरीतच आहोत. गुलामगिरीत का आहोत? कारण परमेश्वर म्हणतो, परमेश्वरचं वचन प्राप्त झालं, भिवू नका. आम्ही गुलामगिरीत का जातो तर आम्ही भीतो. प्रॉफेट साहेबाला कसं काय म्हणायचं? हे देवापासून आहे का, तुमच्या मनाने आहे का कोणाची डिरिंग? प्रॉफेट साहेबाला म्हणायचं. एखाद्या भविष्यवक्त्याने जर सांगितलं तुम्हाला, समजा उदाहरणार्थ मला सांगितलं, समजा पास्टर राजू आल्हाट येणाऱ्या दिवसामध्ये तुमची खूप मोठी चर्चची बिल्डिंग होणार आहे, समजा उदाहरणार्थ मला एखाद्याने सांगितलं, तर मला त्याला विचारायची डेअरिंग पाहिजे का बाबा कधी होणार आहे नेमकं, मला टायमिंग टेबल लिहून दे आणि तो पत्ता नाव नंबर दे. आणि जर नाही झाली ना तर मग तिथे येऊन तो एक कान मारी. हाय का कोणाची डेअरिंग? काय मी घाबरतो ना. परमेश्वर मला घाबरू नका, मी तुझी डाल आहे, मी तुला मोठं प्रतिफल देईल. मग देईल ना तर मग देईल ना. विश्वास ठेवा ना, कृती करा, आचरण करा आणि त्याची खात्री करा. अब्रामाला खात्री करायची होती तर अब्रामाला 400 वर्ष त्याच्या संतानाला 400 वर्ष गुलामगिरीत राहावं लागलं. परमेश्वराची खात्री करायची गरज नाही, पण देवाच्या सेवकाची खात्री करा, डुप्लिकेट भविष्यवक्त्यांची खात्री करा, गलत शिक्षण देण्याची खात्री करा. बायबल सांगते की प्रत्येक आत्म्याचा विश्वास ठेवू नका, तर देवापासून आहेत की नाही चेक करा. चेक करा त्यांना. परमेश्वर म्हणतो चेक करा. अनेक लोक म्हणतो आपल्याला काय पडलंय,
आपल्याला काय अधिकार? आपण कसं काय म्हणायचो त्यांना? अरे कसं काय म्हणायचं? तर मग जायचं का नरकात? नरकात जायचं असलं तर बिनबोबाट हा म्हण त्याला, येस करून टाका, काय करायचं ती. नाहीतरी तुमच्या फ्रेंड रिक्वेस्ट सगळ्या तिकडे गेलेलेच आहेत, नरकाच्या राज्यात पोहोचलेले आहेत. ते चालला मोठा एम आहे ना, तो तुमचा बॉस आहे आणि ते बरोबर तुम्ही करताय, ते करताय, चांगली गोष्ट. देवाची इच्छा आहे आज देखील तुम्ही आणि मी बदला. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामधले जे खोटे भविष्यवक्ते किंवा खोटे प्रकटीकरण आहेत किंवा खोट्या भविष्यवाणी आहेत किंवा खोटे दर्शन आहेत, खोटे दृष्टांत आहेत, खोटे स्वप्न आहेत, हे लोकांना दाखवून लोकांच्या स्वप्नाचा सत्यानाश करू नका. लोकांना मोठमोठ्याले दृष्टांत दाखवून लोकांच्या हेड्याक देऊ नका. लोकांना चांगलं दर्शन दाखवून हेड्याक देऊ नका. लोकांच्या भविष्यवाणी करून लोकांचं जीवन उलथापालट करू नका. लोकांचं प्रकटीकरण सांगूच नका. लोकांना देवाचं वचन सांगा. देव त्यांचं प्रकटीकरण सांगत, देव त्यांची भविष्यवाणी करील, देव त्यांना स्वतः दर्शन देईल, देव त्यांना दृष्टांत दाखवील, देव त्यांचं स्वप्न पूर्ण करील, देव त्यांची गरिबी हरिबी पुरी करील. तुम्ही दृष्टांत दाखवला, तुम्ही स्वप्न सांगितलं आणि तुम्ही म्हणलं तू श्रीमंत होणार रातोरात, माझ्या खजिन्यातला मी रुपये तरी देतो का? काय स्वप्न सांगतो? देव ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस देव तो भरपाई करतो. देव ज्यावेळेस म्हणतो ना अब्रामा मी तुला असं करीन, तर देव देतो. देव जर म्हणतो ना अब्रामा मी तुला असं करीन, तर देव पुरवतो. मग परत म्हणतो अँड देन आय प्रॉफिट यू, मला देवाने दाखवलं. अरे तुला दाखवायची काय गरज आहे? त्या माणसालाच कळू दे ना. कारण तुला दाखवण्याची गरज का पडली देवाला? कारण तो माणूस आहे जरा थोडा हापमेडी, एवढ्या दिवस समजत तरी तिथंच करतो कुचू कुचू. आणि मग ते हेडक झालेली, बॅड गेलेली, स्क्रू ढिले झालेली, मग हे लोक तिथं उभा राहतात. माझ्याविषयी कधी मिळेल? माझ्याविषयी कधी भविष्यवाणी येईल? माझ्याविषयी कधी येईल? अरे तुझी भविष्यवाणी तुझ्याच हातात. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जर तुझा देव परमेश्वर याच्याकडे तुझं व्यवस्थित लक्ष गेलं तर तुझ्यासाठी परमेश्वर प्रकटीकरण करेल, भविष्यवाणी करेल. असं काही नाही प्रत्येक मला सेवकालाच भविष्यवाणी होती. हा मला पण होत्यात ना. मला तर वचनाची कायमच होती. आता ही वचनाचीच भविष्यवाणी चालू आहे, प्रकटीकरण नाही त्याच चालू आहे. दर्शन पण याचे, दृष्टांत हे, स्वप्न माझं ह्याचे आणि देवाचं हेच. आज आम्ही लोकांना आमिष दाखवतो. प्रभूकडे या, प्रभूने मला दाखवलं असं असं होईल, असं असं होईल, मग एवढ्या वर्षात असं असं होईल. अरे काय बिझनेस डील करतो का काही साखळी पद्धतीचे हे करतो? पाठीमागच एक काळामध्ये जैविकरित्या प्रॉपर्टीवान बनण्यासाठी साखळी पद्धत होती. साखळी तू 2 मेंबर मिळवायचे, तिघांना सांगायचं, ते तिघांनी 3 मिळवायचे, 9 जण होणार. मग त्या 9 3 करायचे, एवढं गुंतवायचं. मग तुमचा पेमेंट असं टप्प्या टप्प्याने तुम्ही करोडपती होणार. हे असलं देवाच्या राज्यात नाही चलत, अजिबात नाही चलत. ही साखळी पद्धत बंद करा भविष्यवक्त्यांनो. हे खोटं रेव्होल्युशन देणारे, प्रकटीकरण सांगणारे, जेवढे कोणी देवाचं नाव घेणारे, प्रोफेट नाव लावणारे, डुप्लिकेट भाषा सांगणारे आणि खोटं शिक्षण देणारे ना, ही साखळी पद्धत बंद करा. तुमच्या साखळीची कडी ना तिकडे नरकात जाईल, तिथं जाऊन तुटन. ही एक रियालिटी आहे, ही एक सत्यता आहे. स्वीकारायचं असेल तर स्वीकारू शकताय, नसेल स्वीकारायचं तर माझं तरी काही जाणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देव ज्यावेळेस एखादी गोष्ट करायचं ना, तर त्याच्या अगोदर भविष्यवाणी करायचं, प्रकटीकरण करायचं, दर्शन द्यायचं, दृष्टांत द्यायचा, स्वप्न द्यायचा. अशाच प्रकारे सुरुवातीच्या आम्ही भागामध्ये पाहिलं की सगळ्यात पहिली भविष्यवाणी, जग नष्ट करण्याची भविष्यवाणी जे होतं, जग नष्ट होईल ही प्रकटीकरण जे होतं ते नोहाला दिलं. आणि नोहाच्या समयाला बरोबर तसंच घडलं. आता या ठिकाणी काय घडलेलं आहे? 400 वर्ष गुलामगिरीत लोक जातील ही देवाची भविष्यवाणी होती, प्रकटीकरण होतं, हे दृष्टांत होता, एक स्वप्न होतं. हे येणाऱ्या दिवसात लोकांच्या तारणासाठी केलेली एक गोष्ट होती. त्याचप्रमाणे आशीर्वादासाठी केलेली एक गोष्ट होती. त्याचप्रमाणे आज्ञा पालन करतात का नाही हे एक बघायचं होतं. त्याचप्रकारे यांचा हिशोब पण घ्यायचा होता, यांची झडती पण घ्यायची होती. त्याचबरोबर यांच्यामधल्या काही लोकांना पाचारण पण करायचं होतं. त्याच्याच बरोबर यांची सुटका पण करायची होती गुलामगिरीतून, आणि यांचा नवीन जन्म पण बनवायचा होता, आणि यांना आज्ञा पण द्यायची होती. देव ज्यावेळेस रेव्होल्युशन देतो, भविष्यवाणी देतो, त्यावेळेस एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. नुसतं पैसा, प्रॉपर्टी, इज्जत, फॉरेनला ठेवा, हे कोणत्या प्रकारच्या कोणत्या क्वालिटीचं भविष्य हेच मला समजा नाही.
गेल्या 22 वर्षात जसं मला ख्रिस्त समजलाय, जसं मला देवाचं वचन समजलंय, तसा मी विचार करतो की पवित्र शास्त्रामध्ये अशा भविष्यवाण्या का झाल्या नाहीत. तो बिचारा पौल पाय पाय घोड्यावर, कुठं रानात, कुठं पवत, कुठं वडीनी, कुठं चालत, कुठं गाढवावर, कधी कसा कसा तरी अशा खंडाला सुवार्ता सांगितल्या. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही म्हणा मग त्या टायमाला हेलिकॉप्टर नव्हती, त्या टायमाला एरोप्लेन नव्हती, त्या टायमाला ट्रेन नव्हता, त्या टायमाला बसेस नव्हत्या, त्या टायमाला टॅक्सी नव्हती, मग त्या टायमाला मग तसंच होतं, मग ते तसंच चालतच जाणार ना. अरे चालत जाणार, तिथं घोडे पण होते ना, राज घोडे. राजांचे दूत जे हेर पाठवायचे ना, त्यांचे घोडेले तरबेज राहायचे, ते लई किलोमीटर अंतर पळायचे हॉर्स पॉवरनी. हत्ती राहायचे, उंट राहायचे, घोडे राहायचे, गाढवं राहायचे, रथ राहायचे. शिव पाय पाय कधी स्वतः काम करायचा. ह्या भविष्यवाण्या लोकांना नकोय. ते म्हणते तसे गरिबी हरिबीच्या भविष्यवाण्या नका सांगत जाऊ पालक साहेब, अशा हायफाय लेवलच्या सांगत हायफाय. तसेच हायफाय हात हलवीत तिकडच नरकात जातात. या ठिकाणी परमेश्वर कुठली गोष्ट करण्याच्या अगोदर त्याच्या सेवकाला सांगितल्याशिवाय तो कुठलीच गोष्ट करत नाही, हे सत्य आहे. आणि म्हणून आम्ही आज देखील त्या रेव्हलेशनवर, भविष्यवाणीवर, प्रकटीकरणावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. परंतु ते देवापासून आहे की नाही हे खात्री करायची, हे महत्वाचं आहे. मला तुम्हाला असं अजिबात म्हणायचं नाही, सांगायचं नाही, शिकवायचं नाही, आणि हे मी कदापि करणार पण नाही की तुम्ही भविष्यवाणीवर विश्वास ठेवू नका. कारण देव ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस अनेक गोष्टींनी बोलतो. प्रकटीकरणाद्वारे, भविष्यवाणीद्वारे, दर्शनाद्वारे, दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे, वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या गायडन्सद्वारे तो वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो, हे सत्य आहे. परंतु हे चेक करणं, खात्री करणं आणि मग त्यावर विश्वास अंमलबजावणी करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, परंतु त्या व्यक्तीला चेक करा. आणि जर का तुमच्या लक्षात आला की ह्यो व्यक्ती सभाड गाभाडी, किंवा ह्यो व्यक्ती कामातून गेलेला आहे, किंवा ह्यो व्यक्ती दलाल आहे, किंवा ह्यो व्यक्ती फक्त पोटाची खळगी भरण्यासाठीच प्रोफेट झालाय, पुन्हा एक वार त्याची प्रोफेसी नको, तो प्रोफेट नको, तो बोलका पोपटही नको. त्या पोपटाला तिकडेच पिंजऱ्यात अशा चिठ्ठ्या काढायला लावू द्या, राहू द्या रोडवर तांत्रिका मांत्रिकासारखं. आज हीच परिस्थिती चालू आहे. रोडवर जे बसतात ना पोपट घेऊन, मिठ्ठू पोपट पॅरेट, तो पिंजऱ्यात असतो आणि अशा चिठ्ठ्याचा ढिगार टाकलेला असतो. मग ज्याने जायचं आणि मग तो पोपटाला बाहेर काढतो, तो पोपट लगेच एक चुचित धरून, एक अशी चुचित धरून एक आणि तो चिठ्ठी लगेच वाचून दाखवतो. आपण लगेच त्याला पैसे द्यायचे. हे सेम हे पोपटच. ह्यो जो आहे ना आता भविष्य वक्ता, ह्यो नरकाच्या राज्यातल्या पिंजऱ्यातला, आधं लोकातल्या पिंजऱ्यातून बाहेर आलेला पोपट. आणि पोपट चुचित आम्हाला आमचं भविष्य सांगतो आणि त्याच्या पिंजऱ्यात जाऊन बसवतो, ते आम्हाला त्याच्या पिंजऱ्याकडेच घेऊन जातो. आधो लोकाच्या पिंजऱ्याचं तोंड चालू आहे. हो नक्की, प्रेस लॉर्ड, खरं आहे ते. श्याम तांदळेंची कमेंट आलेली, हे देवापासून आहे का ते आपण स्वतः तपासलं पाहिजे. स्वतःच तपासलं पाहिजे. मला तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे, किंवा तुम्ही मला सांगायची गरज नाही पडली. आमची सत्सविवेक बुद्धी परमेश्वराने डाग नाही दिली तिला. सत्सविवेक बुद्धी ज्याची जागेवर आहे ना, तो स्वतः चेक करतो. मग भले तुम्ही मला चेक करा, काही अडचण नाही. आणि मी तर माझी तर विनंती 100% चेक करा. हे वचनाप्रमाणे आहे का ह्यो लागलाय पोपटासारखा पटापटा बोलायला. येस, कोणीही असो त्याला चेक केल्याशिवाय सोडायचं नाही. आणि म्हणून अशा पोपटपंची भविष्यवक्त्यापासून कृपया सावध राहा. हे असे भरपूर महाभाग आलेले आहेत. पोपटपंची भविष्यवक्ते पण आहेत, पोपटपंची शिक्षक पण आहेत, पोपटपंची प्रेषित पण आहेत, कपटी कामदार पण आहेत, बिलिओस पण आहेत. हा बिलिओस पण आहेत बरं का. पोपटपंची पुढं बोलणारी अशी पाळताची बाजू घेऊन आहेत ना काही. यांच्याकडे पण लक्ष द्या. तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 मध्ये ज्यावेळेस देवाने अब्रामाशी करार केला, तर या करारामध्ये 2-4 गोष्टी त्यांनी दाखवल्या. अब्रामाला सांगितलं भिवू नको. अब्रामाला सांगितलं मी तुझी ढाल आहे. अब्रामाला सांगितलं की तुझी संतती तुझ्या गादीवर बसन. अब्रामाला सांगितलं मी वाळूच्या कणाईत तुला लोक देईन. अब्रामाला सांगितलं की हे नगर मी तुला देईन.
आणि अब्रामाला सांगितलं की तुझी संतती तुझ्याकडूनच वाढलेले 400 वर्ष गुलामगिरीत अडकतील. म्हणजे अडकायचं का नाही अडकायचं आम्ही ठरवायचं ना. परमेश्वरने अडकवल्यावर नव्हतं सांगितलं, अडकायच्या अगोदर सांगितलं होतं. ही भविष्यवाणी केली. मग जर आम्ही नीटनेटकी काशी नाही ना केली, आम्ही नीटनेटका जर वचनाप्रमाणे आचरण नाही केलं, आम्ही नीटनेटका सत्कर्म जर नाही केले, आम्ही नीटनेटकी दया नाही दाखवली, आम्ही नीटनेटकी कृती नाही केली, आम्ही नीटनेटक्या आम्हाला जो दिलेले आशीर्वाद त्याच्यामध्ये तृप्त नाही राहिलो, आम्ही आज्ञा जर पाळल्या नाही तर आम्हाला हिशोब द्यायचा आहे. कारण तो म्हणतोय नरक राज्याचा दंड मिळेल, अधोलोक मिळेल, दुःख कष्ट मिळतील. मग आम्हाला या अगोदरच भविष्यवाणी सांगितल्यात ना. नाही हे प्रकटीकरण झालंय का नाही. अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 मध्ये जे काही आज्ञावी दिलेली, तुम्हाला काय वाटतं आज्ञा म्हणजे ते काय भविष्यवाणी नाही का? आज्ञा म्हणजे प्रकटीकरण नाही का? आज्ञा म्हणजे दर्शन नाही का? आज्ञा म्हणजे दृष्टांत नाही का? आज्ञा म्हणजे स्वप्न नाही का? आज्ञा म्हणजे आमच्याबरोबर केलेला करार नाही का? आज्ञा म्हणजे आम्हाला कृती करण्यासाठी संधी दिलेली नाही का? आज्ञा म्हणजे सुधारण्यासाठी काहीतरी दिलंय ना. अहो लोकांनी त्या भविष्यवाणीला इतका काही जोर दिलाय, पण तो तुम्हाला सांगतो पवित्र शास्त्रातली प्रत्येक गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकटीकरण आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी भविष्यवाणी आहे, तुमच्या माझ्यासाठी दर्शन आहे, तुमच्या माझ्यासाठी दृष्टांत आहे, तुमच्या माझ्यासाठी ते स्वप्न आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी ते बदलण्याची एक संधी आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी सार्वकालिक वचनाकडे जाण्याची निशाणी आहे. फक्त ठराविक शब्द आला का बा रेव्हलेशन, भविष्यवाणी, प्रकटीकरण, आणि मला देवाने असं दाखवलं एवढं म्हटलं की मग समजायचं भविष्य वागता. आणि मला दृष्टांत झाला, मी असा बसलो होतो आणि देवाने सांगितलं अरे रानात काय बसलास पंचरची सायकल घेऊन, मी तुला हेलिकॉप्टर पाठवून देणार आहे. आणि मी तसाच आलो आणि लोकांना लुटायला चालू केलं आणि घेतले. हे असल्या भविष्यवाण्या होत नसतात. हे मनाचे मंगळवार आहेत. मनाचे मनातले कपट काव्य रूपाने बाहेर काढतात, मनातले कपट वचन रूपाने बाहेर काढतात, मनातलं कपट दर्शनाने बाहेर काढतात, मनातलं कपट दृष्टांत म्हणून सांगतात, मनातलं कपट स्वप्न म्हणून सांगतात, मनातला स्वार्थ एक भविष्यवाणी म्हणून सांगतात, मनामध्ये असणारी जे काही लाभ आहे ना तो प्रकटीकरण म्हणून लोकांपर्यंत सांगतात. आज तुम्ही 21व्या शतकात आहात, इतके काही अडाणी नाहीत. अहो इतकं काही इंटरनेट पुढे गेलंय, लोक कुठे गेलेत. ती एक म्हण आहे ना, लोक चंद्रावर गेले अजून तुम्ही बांधावरच येत. मी तर म्हणेन तुम्ही बांधावर आहे, तुम्ही त्या मातीतच येत. ज्या मातीतून उठा, परमेश्वरला म्हणा प्रभू या मातीचा गोळा मी तुझ्या हातामध्ये पडतो, तू माझा कुंभार हो, बनवून टाक, मला बनव, माझं प्रकटीकरण बनव, माझी भविष्यवाणी बनव, मला एक दर्शनानुसार बनव, दृष्टांताद्वारे बनव, मला स्वप्न बनव, माझ्याविषयी तुझ्याविषयी जे काही संकल्पना आहेत पूर्ण कर, जे काही थोडके दिवस राहिले प्रभू येशू माझा उपयोग कर, माझे दर्शन बदलून टाक, दृष्टांत बदलून टाक, स्वप्न बदलून टाक, भविष्यवाणी प्रकटीकरण जे काही माझ्याविषयी तू पूर्वी नेमलेलं आहे त्याच्याप्रमाणे मी जीवन जगावं असं कर. मी माझ्या मनानेच भविष्यवाणी करायला चाललो, मी माझ्या मनानेच प्रकटीकरण करायला लागलो. मला माझ्या मनाचंच दर्शन, मला माझ्या मनाचाच दृष्टांत, मला माझ्या मनाचंच स्वप्न. कालच्या भागामध्ये सांगितलं एका पाळक साहेबांची माझ्या समोर दीक्षा झाली. तो म्हटलं मला दृष्टांत झाला, मला दर्शन पडलं, मला स्वप्न पडलं की मी आदिवासी माझ्या भागामध्ये सेवा करायची, आणि म्हणून मी प्रभूला विनंती केली की मला याचकी वस्त्र परिधान करून दे, माझी दीक्षा करून टाक, मला पास्टर रेव्हरंड बनव. आणि ते बिचार झालं, माझ्या देखवत झालं. अजून इथं तरफडतोय तो हा सेवकाबद्दल वापरलेला शब्द आहे. लक्षात राहून द्या, मी 3 वेळेस जाणून बुजून हा शब्द वापरला, कारण याला दृष्टांत कोणता झालता त्याच्या मनातला. याला दर्शन कोणतं होतं, कसं लुटायचं, कसं संस्थेत घुसायचं, कसं बिलिव्हर्स बनायचं, कसं चर्च ताब्यात घ्यायचं, कशी मंडळी ताब्यात घ्यायची, कसं रूम बांधायचा, कसं लेकरा बाळाला इंग्लिश मिडियमला टाकायचं, कसं ताजं खायचं, हे त्याचा दृष्टांत, हा त्याचं स्वप्न. म्हणून म्हटलं तो देवाचे सेवक म्हणणार नाही मी त्याला, लोक म्हणतात त्याला, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, देवालाही त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आणि याचा हिशोब त्याला द्यावा लागेल 100% म्हणून असे बरेचसे आहेत ना प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न. अतिशय म्हणलं टुकार पोर काही नुसतं हिंडत याला टाका बायबल कॉलेजला. हा म्हणला मला दर्शन झालं, मला बायबल कॉलेजला टाकलं, माझं स्वप्न होतं.
माझी भविष्यवाणी मला देवानेच केली होती पूर्वी. आणि रेफरन्स द्यायचा, तू आईच्या गर्भशयामध्ये असतानाच तुला मी निवडलंय, तळ हातावर झेलून धरलं. अरे तळ हातावर फोड, शो फोड कुठाला काय कळण, ह्यो दिसलो लोकांना फोड येतोय. कुणाला वरी जबरदस्ती करता कामा नये. परमेश्वरचं दर्शन हे परमेश्वर पूर्ण करेल. परमेश्वरचा दृष्टांत हे परमेश्वर पूर्ण करेल. परमेश्वरचं स्वप्न हे परमेश्वर पूर्ण करेल. परमेश्वरची भविष्यवाणी परमेश्वर पूर्ण करेल. परमेश्वरचं प्रकटीकरण हे परमेश्वर पूर्ण करेल. परमेश्वरची प्रोफेसी किंवा रेव्हलेशन आहे तो पूर्ण करेल. आम्ही करण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी एका देवाच्या सेवकाला 1-2 दिवसापूर्वी भेटलो आणि गप्पा मारता मारता तो म्हटला, पाळक साहेब, असे अनेक लोक आहेत की ते कबरीजवळ जातात. लाजराचा आणि येशू ख्रिस्ताचा आमचा विषय चालला होता. तर त्या ठिकाणी विश्वास ठेवा, प्रार्थना करा, सगळ्या गोष्टी करा, पण येशू बाप्पा काय करू नका. तर आमचा विषय चालला होता त्या पाळक साहेबांचा माझा. तर ते म्हणे, लाजरा उठवायचं काम प्रभूला करू दे ना, तुम्ही काय उठविता, तुम्ही प्रभू आहेत का? मग भविष्यवक्त्यांनो, तुम्ही प्रभू आहेत का? हे जे प्रकटीकरण करणारे हे दर्शन दृष्टांत स्वप्न, तुम्ही प्रभू आहेत का? प्रभूला प्रभूचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. आम्ही लाजाराला उठवायचं काम करतो. आणि आताचे लाजार आहेत ना, अरे जिवंतपणी नाही उठत, ते मेल्यावर काय उठणार इथं. आताचे दरिद्री लाजार आहेत, दरिद्री. कारण दरिद्री कोण कशी झाली माहिती का, ते पहिले चांगले तलमोसर घालायचे, पण या भविष्यवक्त्यांनी यांना दरिद्री करून टाकलं, भिकारी करून टाकलं ह्या भविष्यवाणीच्या नादात, प्रकटीकरणाच्या नादात. आणि ही दरिद्री, ही भिकारपण जगातल्या विषयी मी बातचीत करत नाही. कारण माझ्या बऱ्याचशा लेक्चरचे जे रेफर असतात किंवा जे संकल्पना असते किंवा जे योजना असतात ना, ह्या दैवी असतात. शब्द तुम्हाला मराठीतले एक जगाकडे घेऊन जाणारे दिसतील, पण त्या गोष्टीविषयी परमेश्वराचं वचन सांगत असताना मी कदापि किंवा देवाचे कोणतेच सत्याचे सेवक कदापि जगातली बात करत नाही. तुम्हाला समजून सांगण्यासाठी ते शब्द रचना तशी येते, पण याचा अर्थ असा नाही. हे दरिद्री म्हणजे साव भिकारी कामातून गेलेले, हे पार कामातूनच गेलेले म्हणजे आधो लोकांचे वारीस. थोडासा धनवान बना सत्कर्माविषयी. आपण आता आपला विषय नाही तो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, प्रकटीकरण भविष्यवाणी हा जो विषय आपण आज भाग 3 घेत आहोत. या 3 भागामध्ये आम्ही पाहिलं की पहिल्या भागामध्ये आम्ही पाहिलं की नोहा बरोबर परमेश्वराने भविष्यवाणी केली जगाचा अंत करण्याची. मग नोहाला वाचवलं, नोहाच्या पत्नी नोहाचे लेकरं वाचवले, त्याच्यानंतर त्याला बहुगुणित आशीर्वादित केलं, त्यांना आज्ञा दिल्या, हिशोब घेण्यासाठी सांगितलं. आम्ही दुसऱ्यामध्ये पाहिलं, अब्रामाला पाचारण केलं, अब्रामाशी बातचीत केली. त्यानंतर आज आम्ही 3 भागामध्ये पाहिलं की अब्राम एक आशीर्वादित व्यक्ती असताना त्याच्या येणाऱ्या पिढीवर 400 वर्षाची गुलामगिरी येईल ही भविष्यवाणी होती. आज आम्ही आशीर्वादित आहोत, परंतु कदाचित न जाणू अनंत काळच्या गुलामगिरीत आम्ही सापडू नये ही प्रार्थना ठेवा. अनंत काळची गुलामी. आज अब्रामासारखे आम्ही आहोत, अब्रामाची संतान आहोत, देवाची लेकरं आहोत, विश्वासणारे आहोत, कृती आचरण करणारे आहोत, सर्व गोष्टी करणार आहोत. परंतु एक लक्षात ठेवा, जर आम्ही आमचं पाचारण जर विसरलो, जर आम्ही आमचं तारण जर खंडित केलं, जर आम्ही आमच्या परमेश्वराने दिलेल्या आज्ञा पाळल्या नाही, करार पाळला नाही, तर परमेश्वर आमचा हिशोब घेणार आहे, परमेश्वर आमची झडती घेणार आहे. जर आम्ही गुलामगिरीत असोल तर परमेश्वर आज आमची सुटका करण्यास समर्थ आहे. आणि म्हणून 400 वर्षाची जी जोखडाची गुलामगिरीचे जे भविष्य, जे दर्शन, जे दृष्टांत, जे स्वप्न किंवा जे प्रकटीकरण, जे रेव्हल्युशन, जे येणाऱ्या गोष्टी सांगितल्या, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये होणाऱ्या भविष्यवाण्या सांगितल्या आहेत. सर्वात महत्वाची भविष्यवाणी लक्षात ठेवायची, जो आत्मा पाप करेल किंवा पापातच राहील किंवा पापातच मरेल किंवा जो तारण साधून घेणार नाही किंवा जो शेवटपर्यंत तारण टिकून ठेवणार नाही, त्याच्यासाठी निभिंड काळोख ही शेवटची भविष्यवाणी. नरक राज्य ही एक भविष्यवाणी, अधोलोक ही एक भविष्यवाणी, अनंत काळच्या यातना ही एक भविष्यवाणी.
दात खाणं रडणं ही एक भविष्यवाणी आहे. अग्नीमध्ये तरफडत राहील ही एक भविष्यवाणी आहे. तिथं किंकाळणं ही एक भविष्यवाणी आहे. या शेवटच्या काळाविषयी ती काही 400 वर्षाची मर्यादित नाही, ती अनंत काळासाठी. हे लोक बिचारे 400 वर्षातून कसे तरी सुटले, परंतु आम्हाला जर अनंत काळामध्ये जर टाकलं तर स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देखील सोडू शकणार नाही सोडवणार, सोडू शकणार नाही. कारण ते सार्वभौम न्यायत्व त्याच्या हातात आहे. त्यांनी डन केलं, विषय मिटला. आता काय पहिल्यासारखं नाही, प्रभू मला क्षमा कर, ओके गॉड ब्लेस यू, तसलं नाही जमणार. ही भविष्यवाणी जेवढ्या परमेश्वरच्या वचनामध्ये पूर्ण झाल्यात, ही येणारी भविष्यवाणी देखील युगाचा अंत होणार आहे, युगाची समाप्ती होणार आहे, न्याय होणार आहे. आणि म्हणून या भविष्यवाण्या पूर्ण होण्याच्या अगोदरच माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, सत्याला समर्पित व्हा. जुनं ते सोडून द्या, नामधरीपणा सोडून द्या. जे काही अज्ञान असेल, जे काही घडलं असेल आताच्या समयापर्यंत सोडून द्या, विसरून जा. परमेश्वर त्याची तुम्हाला आणि मला क्षमा करो. आणि येणाऱ्या दिवसाचं भविष्य परमेश्वर तुम्हाला आणि मला निश्चित देत आहे, दिलेलं आहे. आणि जर आम्ही निश्चितच परमेश्वरच्या वचनामध्ये सखोलपणे जर आम्ही चिंतन म्हणून अध्ययन केलं आणि परमेश्वरवर विश्वास ठेवला, तर निश्चित आमचा दृष्टांत, आमची भविष्यवाणी परमेश्वराकडून ठेवलेली आहे. तू माझा राजकीय याजकगण आहेस, तू माझा राजपुत्र आहेस, तू राजकन्या आहेस, तू स्वर्गाच्या राज्याचा वारीस आहेस, तू माझ्या बरोबर असशील, तू सुखलोकात असशील, तू माझ्या बरोबर इतरांचा न्याय करायला येशील. ही आमच्या विषयीची भविष्यवाणी. म्हणून दोन्ही भविष्यवाण्यापैकी जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही स्वीकारा. माझी तर इच्छा आहे सार्वकालिक वतन निवडा, परमेश्वरची इच्छा आहे सार्वकालिक वतन निवडा. पण तुम्हाला जर लयच तिकडे जायचं असलं दुसरीकडे, तर बिंदात जाऊ शकता तुम्ही. तुमचं स्वागत आहे तिकडे पण आणि इकडे पण. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या समोर आपला वेळ झालेला आहे. पुढच्या 4थ्या भागामध्ये आपण आणखीन काही गोष्टी, प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न याविषयी आपण चिंतन अध्ययन करणार. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण सर्वजण मिळून आपल्या भारत देशासाठी येणाऱ्या दिवसासाठी प्रार्थना करूया. पवित्र तोरसेला दिस दे बाबा, जसे अवतश तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, आप्तेष्ट, स्नेही मित्र आणि जे सत्यशोधक आहेत, ते प्रत्येक परमेश्वराचे चाहते, परमेश्वराचे लेकर, आम्ही प्रत्येक जण परमेश्वर तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक हेळसांड, जे काही प्रिदेबापा आजार, विकार, जे काही बंधन चुकलं असतील, परमेश्वराच्या नावात प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे प्रत्येकाला उत्तर देऊन तृप्त कर. आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास तू आम्हाला शिकव. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सावधानतेमध्ये राहावं, यासाठी सुज्ञानाचा आत्मा तू आमच्या होते. आणि आमच्या विषयीचं जे काही तुझं भविष्य आहे, आमच्या विषयीचं जे दृष्टांत आहेत, ते प्रिदेबापा तुझ्या इच्छेनुसार आमच्या जीवनात तू पूर्ण करून दे. आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस.